भाऊसाहेब बहुतेक बाहेर गेले असतील आणि घरातील बायकाही स्वयंपाकाच्या गडबडीत आहेत, येतीलच इतक्यात. अरे द्या गुळ पाणी. आम्ही आलो होतो तुमच्या लग्नाला. हो. पांडू. मालक, माई साहेब आणि इतर बायका बाहेर यायला तयार नाहीत. रमा, तुम्ही बसा बोलत, आम्ही आलोच. वहिनी, अभ्यासातली प्रगती कुठपर्यंत आली? आता 12 खड्या चालू आहेत. एकदा वाचनात गती आली की मग पहा, तुम्हाला फारच आनंद होईल. तुम्ही पण करता अभ्यास? हो, मी शिकले आहे थोडीफार. म्हणजे वाचता उत्तम येते. आता मला खूप वाचावयास सापडेल. म्हणजे आमच्या अभ्यासिकेत आहेत तशीच मोठाली बुके तुमच्याकडे पण असतील ना? होय. आली मोठी दुधाचार्य, अगदी मोठ्या माणसासारखीच बोलत बसलीये. माई, तुम्ही कोणीच बाहेर आला नाहीत. आमचे स्नेही आले आहेत सपत्नीक, आमच्याच निमंत्रणावरून भोजनासाठी. तेव्हा त्यांच्याशी ओळख करून देण्यासाठी, 4 शब्द बोलण्यासाठी आम्ही बोलावित होतो, पण तुम्ही कोणीच आला नाहीत. माई, हे बरे दिसते का? माधवा, अरे तुझे तरी असले वागणे बरे दिसते का? अरे या तुझ्या मित्राने अरे विधवेशी ना लग्न केले, मग आम्ही कसे यायचे त्याच्या समोर? बाई बाई बाई, मी तर म्हणते तू त्यांना घरात आणून घर विटाळलेस हो, आणि आता त्यांच्याशी बोलाचाली करून आम्हाला नाही हो पापाचे भागीदारी व्हायचे. काकू अहो, आम्ही. हे बघ माधवा, मी सांगते, तू तुझ्या पाहुण्यांना घरात घेऊन आलास हे यांना अजिबात आवडलेले नाही, आणि म्हणूनच यांनी आम्हाला ताकीद देऊन ठेवली होती की पाहुण्यांसमोर कोणीही जायचं नाही. पण रमेश मनाई नाही हो, ती तुझी पत्नी आहे. तुझा धर्म तोच तिचा धर्म. रमा आणि ब्राह्मण मिळून घेतील पाने वाढावयास, आणि येथून मी सगळ्या सूचना देऊनच पाठवेन. पण माधवा, या सगळ्यात आम्हाला सहभागी होण्यासाठी आग्रह करू नकोस. यांना नाही आवडायचे ते. माई, खरेच रूढींची मुळे इतकी घट्ट असतात की ती उपटून काढावयास शतके लागतील की काय, असे वाटू लागले आहे मनास. खरेच ग्रंथ हे माणसाचे गुरु असतातच, पण सोबतीही असतात. अधिकाधिक स्त्रिया लिहू वाचू लागल्या पाहिजेत. तुम्ही देखील लवकरात लवकर वाचनाचा सराव सुरू करावा. अहो तुम्हाला सांगतो, तिला जिथे तिथे नुसते अक्षर दिसत असतात. त्या दिवशी आर्थिकाचाला म्हणत होती काकुतला. परवा परसरी आम्ही सगळे खेळत होतो, तेव्हा हिला झोपा दिसला, तर जोर जोरात ओरडायला लागली. जो झोपातला, आणि नंतर तर काय उड्या मारायला लागली. बरे का बाबाराव, हे तर फार चांगले लक्षण आहे. माणूस ध्येयाने झपाटला की हे असे होते. आपल्या ध्येयाखेरीज त्यात दुसरे तिसरे काही दिसतच नाही मुळी. अर्जुनाची गोष्ट आपणास ठाऊक असेलच.
ज्याचा वेध घ्यावयाचा होता त्या पक्षाच्या डोळ्याखेरीज काहीही दिसत नव्हते त्यास. म्हणूनच तर तो लक्षवेधी झाला. तेव्हा उचित उद्दिष्ट गाठण्यासाठी माणसाने देहभान हरपून एकाग्र व्हावयास हवे. काही विचारायचं आहे का वहिनी? नाही, पण आता आपले बोलणे ऐकून मला स्वतःच्या भाषणाची आठवण आली. स्वतःही असेच भाषण करतात. स्वतः? अहो स्वतः म्हणजे आम्ही. त्या आम्हास स्वतः असे संबोधतात. वा, फारच मौजेचा प्रकार आहे हा. स्वतः. बरे का, आपणासही असे एखादे खास जिव्हाळ्याचे नाव शोधावयास हवे. ईश्वर, चला, चित्त तर प्रसन्न झाले. आता पोटोबासही खुश करूयात. भोजनाची तयारी झालेलीच आहे. आणि मुख्य म्हणजे रूढींच्या अवडंबरावर प्रहार करून धर्म विचारातील सत्याची पूजा करण्यासाठी विष्णुशास्त्री आणि कुसा वहिनी हे मेहून आम्हास लाभले आहे. म्हणजे नवमतवाद्यांचे विवाहोत्तर सत्यनारायणाचे भोजनच म्हणावयास हरकत नाही. अगदी सुयोग्य बोललात. पण या मेहुणास दक्षिणा द्यावयास विसरू नका. रमा, पाने लावावयास घ्या. तोवर आम्ही हातपाय धुवून येतो. या, चल बाबा. या. भाऊसाहेब सांभाळ सांभाळ. अरे मूर्खा, अरे आम्हास रस्ता दाखवण्यासाठी तू उभा आहेस ना कंदील घेऊन. एकटाच काय चाललास पुढे? थांब तिथे. भाऊसाहेब, गजाननाचे दर्शन घेऊनही आपले मन शांत झालेले दिसत नाही. काय वाळंभटजी, आमच्या सारख्यांची गाऱ्हाणे ऐकून संतापलेल्या गजाननाच्या मस्तकावर दुर्वा ठेवता येतात. मनुष्य प्राणाला संतापलेला असताना शांत करण्यासाठी अशा कुठल्याही दुर्वा अस्तित्वातच नाहीत. भाऊसाहेब, खरे तर मनुष्याला बुद्धी देऊन विधात्याने ही सोय करून ठेवली आहे. पण वेळ प्रसंगी आपल्यालाच त्याचा विसर पडतो. कारण आपण या प्रत्येक गोष्टी स्वतःला या मायेच्या धाग्याने इतके गुरफटून ठेवू लागतो की ते कच्चे धागेच कधी कधी पाश ठरू लागतात, गळ्यात ऋतू लागतात. खरे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र शांत होण्यासाठी एक उपाय आहे. समाजाचा विरोध आपण गृहीतच धरला होता. आपल्या व्याख्यानांमधून मी जे त्वेषाने बोललो होतो ते प्रत्यक्ष कृतीत उतरवल्यामुळे होणारी विरोधाची धार जरा कमी होईल. अगदी बरोबर. एकाने कृती केली म्हणजे इतर 4 जणांस हुरूप येतो. दिव्याने दिवा लावावा तसा विचार पसरत जातो. परंतु एकूणच समाजातील आंधळेपणा आणि गतानुगतिकता दूर होण्यासाठी शिक्षण फार म्हणजे फारच महत्वाचे आहे. विशेषतः स्त्री शिक्षण. ज्योतिराव फुल्यांनी या विषयाबाबतीत अतिशय महत्वपूर्ण अशा कामास सुरुवात केली आहे, याची आपणास कल्पना असेलच. होय, तर त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीच्या काही सभांमध्ये मीही हजर होतो. मोठा धडाडीचा माणूस आहे हो. होय, आणि तुमच्यासारखा ध्येयाने पछाडलेला. त्यांनी ज्या प्रकारे स्वतःच्या पत्नीस आपल्या कार्यात सहभागी करून घेतले आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे. कारण समाजास बदलावायचे असेल, रूढींचे वर्चस्व मोडून काढावायचे असेल तर स्त्रियांना जागृत करण्याशिवाय पर्याय नाही. कारण स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहिल्या तरच समाजातील अनिष्ट रूढींचा बिमोड होऊन मंगल आणि उपयुक्त गोष्टींची पुनर्स्थापना होईल. पल्ला लांबचा आहे पण दुरापास्त नाही. आपण आपल्या ध्येयाला चिकटून राहिलो तर वाट आपोआपच तयार होते.
बाळंपणजी पहाटेसच गाड्या जोडा, कळले? आणि ऐकलत का, सामानाची बांधाबांध करायला सुरुवात करा. तातडीने उद्याच्या उद्या आम्ही करवीरास जात आहोत.